सगळ्यांना नमस्कार. मी डॉक्टर जयश्री अय्यंगार. आज मी सौ वंदना कुलकर्णी यांच्या कवितेचं वाचन करणार आहे. सौ वंदना कुलकर्णी ह्या एक भावुक कवयित्री आणि लेखिकासुद्धा आहेत. अगदी समसामायिक विषयावरती लेख, कविता आणि निबंध लिहून त्यांनी एक आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि त्यांचीच एक कविता इथं मी तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे. कवितेचा विषय हा अगदी नेहमीसारखाच, मेहंदी. स्त्रियांच्या जीवनात मेहंदीचा जो अर्थ आहे तो फार वेगळा आहे आणि प्रत्येक वेळेला मेहंदी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या रीतीनं प्रत्येक कवयित्रीनं पाहिलेली आहे. आता पाहूयात सौ वंदना कुलकर्णी या मेहंदी या कवितांमध्ये काय म्हणतायत म्हणून. कवितेचं शीर्षक आहे मेहंदी. सख्या, पैसे आणि व्यवहार त्याच्यापेक्षा वेगळं असते जग, तेच तू जपत जा. सख्या, पैसे आणि व्यवहार यापेक्षा वेगळं असतं जग, ते तू जपत जा. आणि भावनांचा हिशोब नेहमी करत जा. कारण सुखाला तेवढाच एक आधार असतो. चिरकाल आणि चिरंतन. बाकी असते तात्पुरती सजावट. आता वेदनेंचे काहूर आणि वर लावून चंदनाचा लेप. सुगंधी होत नाही रे आयुष्य. त्यासाठी चंदनासारखं झिजावं लागतं आणि उन्मलून यावं लागतं पूर्णतः फुलासारखं. तेव्हाच प्रेमाचा रंग खुलला जातो. तळहातावरच्या मेहंदीसारखा. सख्या, पैसे आणि व्यवहार यापेक्षा वेगळं असतं जग, तेच तू जपून जा. आणि भावनांचा हिशोब नेहमी करत जा.